गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी ते घोडेगाव या 5 किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडून झाडे झुडपांनी पूर्ण रोड वेढला गेला आहे। या रस्त्याची तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून होत आहे। गंगापूर तालुक्यातील घोडेगाव ते तांदुळवाडी या 5 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम जवळपास 20 वर्षांपूर्वी झाले होते। 2 महिन्यापूर्वी या रोडवर थातूर-मातूर डागडुजी करून बांधकाम विभागाकडून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली। मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे। येथील ग्रामस्थांनी रोड मजबूतीकरण व डांबरीकरण करावे म्हणून अनेक आमदार, खासदार व शासन दरबारी पाठपुरावा केला, परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे निष्पन्न झाले। याचा मोठा त्रास ग्रामस्थ व वाहनधारकांना सहन करावा लागत आहे। या रोडवर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे या रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद पडत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे। तांदुळवाडी ते घोडेगाव या 5 किलोमीटर रस्त्याची संबंधित विभागाने दखल घेऊन तात्काळ मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर। गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी ते घोडेगाव या रस्त्यावर आपण सध्या आहे आणि हा जो रस्ता आहे गेल्या 20 वर्षापूर्वी झालेला आहे आणि ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। आपण बघू शकता का किती झाडाझुडपांनी वेढलेला आहे आणि ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे। आपण इथे काही ग्रामस्थ आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊ या रस्त्याबाबत काय त्यांचं म्हणणं आहे। काय म्हणता तुम्ही या रस्त्याबाबत? हा जो रस्ता आहे हा रस्ता कधी झालेला आहे आणि यावर डागडुजी वगैरे कधी झाली आहे का ते त्याबद्दल सांगा। हे बघा, मी भागचंद अप्पादेव जुरक, तंटामुक्ती अध्यक्ष घोडेगाव, आणि हा जो रस्ता आतापर्यंत 20 वर्षे झाले, त्यावेळेस हा पंतप्रधान ग्राम सडक योजना या योजनेतून या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम झालं होतं, परंतु 20 वर्षापासून आज ताकद कोणत्याही प्रकारची डागडुजी किंवा कोणतंही काम या रस्त्याचं आतापर्यंत झालं नाही आणि या रस्त्याची अतिशय दुरावस्था अशी या रस्त्याची झालेली आहे। खूप मोठमोठे खड्डे पडलेले आहे, साईडने संपूर्ण मोठमोठे झाडं या रोडवर आलेले आहे आणि त्यामुळं ग्रामस्थांना खूप मोठा असा हा त्रास सहन करावा लागतो। म्हणून मी आपल्या हा रस्त्याने या रस्त्यावर जे औद्योगिक वसाहत आहे वाळू MIDC मध्ये, त्या वाळू MIDC मध्ये काही कामगार जातात का? सर, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं सांगायचं ठरलं तर तांदुळवाडी म्हणजे हा मुख्य रस्त्याला जोडलेला रस्ता आहे। गंगापूर ते लासूर या महामार्गाला जोडलेला हा रस्ता आहे आणि इथून हा सरळ स्टेट मार्गाने हा जळगावपर्यंत जातो आणि MIDC पर्यंत हा रोड जातो। किमान फक्त केवळ 17 ते 18 किलोमीटरवर इथून MIDC आहे आणि आमच्या गावातील भरपूर असे मुलं या MIDC मध्ये रोज कामाला रोजगार करण्यासाठी जात असतात, परंतु हा रोड अतिशय दुरावस्था या रोडची झालेली आहे। आज जरी आपण इथं उभा असलो, आज पाऊस नाही म्हणून आपण या रस्त्यावर उभा आहोत। जर दाखवू शकता का कुठं रस्ता खराब झाला? हे बघा साहेब, तुम्हाला मी सांगतो, हे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, हे तर काहीच नाही। आपण जर पुढे गेला तर तुम्हाला मोठमोठे खड्डे दिसतील। ह्या खड्ड्यातून आपल्याला गाडी कशी चालवावी हे देखत आपल्याला कळत नाही आणि त्यामुळं काय होतं साहेब, गावातील कोणी म्हातारे माणसं बिमार वगैरे झाले असेल, डिलिव्हरीची एखाद्याची परिस्थिती असेल आणि ह्या रोडवरून जायचं म्हटल्यानंतर अतिशय तुम्हाला काय सांगायला पाहिजे साहेब, आज मला तरी माझं स्वतः तरी वाटतं की आपण खूप दुर्गम अशा भागामध्ये राहतो आणि अतिशय अशी दुरावस्था या रोडमुळे या गावाची झाली आहे। बरं, आता हे तुमच्याच घोडेगावातूनच नाही तर इतर गावातून देखील MIDC मध्ये मुलं कामाला जातात का नाही? आणि दुसरी गोष्ट की आपण कुठे, आता तुम्ही ग्रामस्थ या नात्याने कुठे आमदार, खासदार किंवा शासन दरबारी काही या रस्त्याबाबत कुठे पाठपुरावा केला? हे बघा सर, हा रस्ता हा मुख्य रस्त्याला जोडल्या जात असल्यामुळं या गावातील आजूबाजूच्या परिसरातील असंख्य असे कामगार मजूर ह्या रोडनं जात असतात आणि रोजगार निर्मितीसाठी आणि आपले पैसे कसे वाचतील
आणि शॉर्टकटमध्ये कसं जाता येईल हा मुख्य मार्ग हा मुख्य मार्ग आहे. आणि म्हणून मी आपण या रस्त्याविषयी आमदार खासदार शासन दरबारी पाठपुरावा केला का? सर, हे बघा, गावातील नागरिक असतील, गावातील पदाधिकारी असतील, आम्ही वारंवार नेत्यांना भेटत असतो, खासदारांना आमदारांना भेटत असतो, शासकीय अधिकाऱ्यांना देखील भेटत असतो, परंतु मला आतापर्यंत नाही वाटत कोणी आमची दखल घेतली. म्हणून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपणास विनंती करतो की हा आमचा संदेश आपण वरिष्ठापर्यंत पाठवावा आणि आमचा रोड लवकरात लवकर कसा होईल आणि आमची गावकऱ्यांची इतर समोरच्या लोकांची सुविधा कशी होईल याची आपण जर मदत केली तर आम्ही आपले आभारी राहू. आमदार खासदार तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून देखील हा रस्ता अद्यापपर्यंत झालेला नाही. 15 ते 20 वर्ष होत आले या रस्त्यावर, अद्यापपर्यंत काहीच केलेलं नाही. डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावर केवळ थातूर मातूर 1 किलोमीटर डागडुजी करून लाखो रुपयाची उधळपट्टी केली आहे. हा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला आहे. यामुळे या रस्त्यावरील रहदारी बंद झालेली आहे. आपण बघू शकता हा रस्ता किती उखडलेला आहे. आणि उखडलेलाच नाही, मोठमोठे खड्डे पडले, तसेच झाडे झुडप्यांनी पूर्णपणे वेढलेला आहे. आणि येथील ग्रामस्थांनी पाठपुरावा करून देखील शासन दरबारी अद्यापपर्यंत काहीच झालेले नाही. आणि आता या रस्त्याची दुरुस्ती डांबरीकरण कधी होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मी इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर.